नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत क्लास FYBSc सेमिस्टर सेकंडचा लेक्चर नंबर 4. सब्जेक्ट आहे MT 121 थेरी ऑफ इक्वेशन, युनिट 2 पॉलिनॉमियल. त्याच्यामधला पॉइंट पाहिजे आपल्याला 2.2 हॉर्नर्स मेथड्स ऑफ सिंथेटिक डिव्हिजन, प्रिपेअर बाय प्रोफेसर अच्युत चव्हाण, युनिव्हर्सिटी KBCNU जळगाव. आता बघा, आपल्याला पॉलिनॉमियल टॉपिकचा आपण लेक्चर सिरीज पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा पॉइंट आहे हॉर्नर्स मेथड ऑफ सिंथेटिक डिव्हिजन. त्यामध्ये बघा, आपल्याला काय हॉर्नर्स मेथड काय राहते की हॉर्नर्स मेथड इज यूज फॉर फाइंड द क्वोशंट अँड रिमाइंडर व्हेन अ पॉलिनॉमियल f of x is divided by linear polynomial. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. की एखादी पॉलिनॉमियल आहे त्याला डिवाइडेड करतो आपल्याला काय x मायनस a, म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल ज्याची डिग्री 1 आहे. या असं जर होत असेल तर आपण हॉर्नर्स मेथडने सॉल्व्ह करणार आहोत क्वोशंट अँड रिमाइंडर. तर बघा, एखादी पॉलिनॉमियल आहे, पॉलिनॉमियल इज f of x. एखादी पॉलिनॉमियल असेल तुमच्याकडे a0 plus a1x plus a2x square plus up to so on an x raised to n, आणि त्याला डिवाइड करायचं आपल्याला x minus a. तर तुमच्या आन्सर मध्ये काय की f of x एका साइडला x minus a into q of x plus r. तर q of x म्हणजेच काय तुमच्याकडे क्वोशंट, q of x म्हणजे काय क्वोशंट, आणि r म्हणजे काय तुमच्याकडे रिमाइंडर, त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. आपल्याला फॉर्म्युला काय असतो की डिव्हिडंड म्हणजे तुमच्याकडे f of x जी पॉलिनॉमियल आहे त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो, आणि जो आपण भाग देणार आहे, ज्या संख्येने भाग देणार आहे ती x मायनस a भाग देणार आहे त्याला आपण डिवायझर म्हणतो. बघा, डिव्हिडंड आणि डिवायझर इंटू क्वोशंट म्हणजे आपल्याला काय मल्टिप्लाय करू, क्वोशंट आपल्याला फाइंड करायचं आहे आणि रिमाइंडर आपल्याला लास्टला काय रिमाइंडर राहतं हा पण आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. जर डिग्री ऑफ f of x तुमच्याकडे n असेल आणि f of x ने त्याला डिवाइड केलं x मायनस a नी, तर तुमच्याकडे जो बी आन्सर क्वोशंटचा आन्सर येईल क्वोशंटचा त्याची डिग्री किती असेल तुमच्याकडे n मायनस 1 असेल. ओके, बघा, एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे x raised to 5 आहे, आणि त्याला आपण x मायनस a सपोज लिनियर डिवाइड केलं, जो बी क्वोशंट आपल्याला फाइंड करायचा आहे त्याची डिग्री किती असेल 4 डिग्री असेल, x raised to 4. तर बघा, इथं डिव्हिडंड अपॉन डिवायझर असेल तर तुमच्याकडे येतो क्वोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. मी काय केलं, हा जो फॉर्म्युला आहे त्याला डिवाइड केलं कशाने, डिवायझरने जर डिवाइड केलं तर डिवायझर कॅन्सल होतो, हा क्वोशंट राहतो फक्त आणि रिमाइंडर अपॉन डिव्हिजन. तर हा एक फॉर्म्युला तुमच्याकडे, हाच फॉर्म्युला बनवला आम्ही. बघा, पॉलिनॉमियल मध्ये कसं लिहिणार, क्वोशंट रिमाइंडर थेरम काय असतो की f of x इक्वल टू पॉलिनॉमियल एका साइडला इंटू q of x इंटू x मायनस c प्लस r. हा तुमच्याकडे झाला क्वोशंट रिमाइंडर थेरम. म्हणजे f of x हा तुम्हाला पॉलिनॉमियल, त्याला आपण काय म्हणतो, डिव्हिडंड म्हणतो. जो आन्सर आपल्याला ज्याला भाग द्यायचा आहे त्याला आपण म्हणतो डिवायझर, आणि भाग देऊन जो आन्सर येणार आहे तो आपल्याकडे क्वोशंट, आणि भाग देऊन जो रिमाइंडर राहील त्याला म्हणतो आपण r. आपण एक्झाम्पल थोडं पाहूया. बघा, ही पॉलिनॉमियल आहे. ओके, या पॉलिनॉमियलला भाग द्यायचा मला डिवायझरने x+2 ने, म्हणजे भाग दिला मी x+2 ने, तर तुम्हाला आन्सर येतो बघा 2x² - 7x + 8. हा झाला क्वोशंट, आणि जो रिमेनिंग राहतो त्याला आपण म्हणतो रिमाइंडर -31. बघा, एक्झाम्पल मध्ये आपण कसं सॉल्व्ह करणार आहे. बघा, हा झाला तुमच्याकडे, हा पॉलिनॉमियल जी आहे ती आहे डिव्हिडंड, दुसरा आहे तुमच्याकडे x-2 डिवायझर, जो आन्सर येईल तो आहे तुमच्याकडे क्वोशंट. हे सॉल्व्ह करून जो तुमच्याकडे उरतो त्याला आपण म्हणतो रिमाइंडर. हे पुढे सॉल्व्ह करणारच आहे आपण. चला, तर आता बघा, सिंथेटिक डिव्हिजन आपण सॉल्व्ह करायची प्रोसेस कशी आहे, ही प्रोसेस आहे. तर मला या प्रोसेसचं एवढं काही म्हणजे इम्पॉर्टन्स नाहीये, फक्त आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. आपण आता क्वेश्चन कडे वळूया. बघा, तुमच्याकडे क्वेश्चन काय आहे की क्वेश्चन आहे 4 क्वेश्चन आहे तुमच्याकडे, की 4 क्वेश्चनचं आपल्याला काय करायचं आहे, रिमाइंडर आणि क्वेश्चन फाइंड करायचं आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे तुमच्याकडे फाइंड द हॉर्नर्स मेथडने तुम्हाला रिमाइंडर फाइंड करायचं आहे. तर आपण काय करणार, बघा, मी पहिला क्वेश्चन घेतो. सगळ्या क्वेश्चन साठी सेम प्रोसेस आहे. तर तुमच्याकडे इथं बघा, सोल्युशन मध्ये तुमच्याकडे f of x पॉलिनॉमियल कोणती आहे, f of x इक्वल टू, बघा, ही पॉलिनॉमियल आहे तुमच्याकडे f of x. ओके, किती आहे, x³ - 5x² + 6x - 2. याला काय म्हणतो आपण, डिव्हिडंड. ओके, आता याची काही गरज नाही, पण डिव्हिडंड. ओके, आता आपल्याला डिवायझर कोण आहे, बघा, डिवायझर कोण आहे तुमच्याकडे, x - 3. आपण काय करायचं, जो बी तुमच्याकडे डिवायझर असेल, डिवायझर कोण आहे, कोणत्या संख्येने भाग द्यायचा आहे, कोणत्या पॉलिनॉमियल भाग द्यायचा आपल्याला, x - 3. तर आपण काय करणार, बघा, x - 3 = 0 पुट करायचा.
काय करायचा x मायनस 3 इक्वल टू 0 पुट करायचा आहे. तर x इक्वल टू हा -3 इकडे आल्यावर काय झालं बघा, इकडे आल्यावर या इक्वलच्या नंतर काय आला तुमच्याकडे +3. मायनस असेल तर तो इक्वलच्या नंतर जाऊन काय होतो प्लस होतो, आणि प्लस असेल तर बघा इथं एखादी संख्या मायनस असेल जर त्याला इक्वलच्या तिकडे पाठवायचं असेल तर ती प्लस होते, एखादी संख्या प्लस असेल त्याला इक्वलच्या नंतर जर पाठवायचं असेल तर मायनस होते, एखादी संख्या मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर इकडे जाऊन काय होते डिवाइडला होते, आणि इकडे डिवाइड असेल तर इकडे झाल्यावर काय होते मल्टिप्लाय होते. बघा आपल्याकडे काय आलं x इक्वल टू किती आलेलं आहे आता 3 आलेलं आहे. ओके, पहिलं काम झालं. तर सिंथेटिक डिव्हिजननी काय काम करणार बघा, तुम्ही असा टेबल बनवायचा आहे. टेबल बनवताना हा x इक्वल टू काय आपल्याकडे 3 हा इथं असंच ठेवायचा आहे. आता बघा आपल्याला या पॉलिनॉमियलचे कोइफिशियंट घ्यायचे आहे. बघा हायेस्ट डिग्री किती डिग्रीची पॉलिनॉमियल आहे 3 डिग्रीची. बघा एक्स क्यूबचा कोइफिशियंट म्हणजे एक्स क्यूब सोबत कोण आहे तुमच्याकडे इथं कोण आहे म्हणजे 1 आहे. ओके, तर 1 आला. परत एक्स स्क्वेअरच्या सोबत कोणती संख्या आली तुमच्याकडे -5 लिहायचा. नंतर एक्सच्या सोबत कोण आहे 6 लिहायचा, आणि कॉन्स्टंट कोण आहे तुमच्याकडे -2. ठीक आहे, हे झालं. आता आपण याला सिंथेटिक डिव्हिजन सॉल्व्ह करायचं आहे. बघा 3 कसं आलं की तुमच्याकडे हा जो डिवायझर आहे त्याला इक्वल टू 0 पुट केला मी, तिथून तुमच्याकडे काय x इक्वल टू 3 आला, त्याला इथं लिहिलं एका साईडला. आता बघा हा पहिलं काम काय करणार, हा जो 1 आहे तो ऍज इट इज लिहायचा. हा 1 लिहिला मी ऍज इट इज 1. ओके, कोणतीही संख्या असो इथं पहिली ती लिहून टाकायची. आता काय करणार मी या 3 आणि या 1 चा गुणाकार करणार. किती 3 1 3. बघा या 3 आणि 1 चा गुणाकार कुठे लिहायचं मला इथं 3 1 3. किती आला तुमच्याकडे -5 आणि +3. बघा -5 आणि +3 किती -2. ओके, परत सेम आपण काय काम करणार आहे की हा 3 आणि या -2 चा गुणाकार करायचा. तर 3 × -2 किती तुमच्याकडे -6. ओके, तर +6 आणि -6 किती आला तुमच्याकडे इथं 0 आला. ओके, बघा +6 -6 किती आला 0. आणि परत तुमच्याकडे हा 3 ने कुणाला मल्टिप्लाय करायचा आहे या 0 ला. तर मग 3 × 0 किती 0. ओके, परत -2 × 0 किती तुमच्याकडे -2. आता इथं बघा आपल्याकडे काय आलंय तुमच्याकडे हा आलेला आहे. ठीक आहे, तर हा जो लास्टला असेल तुमच्याकडे, हा जो लास्टचा जो उरेल त्याला आपण म्हणतो रिमाइंडर. काय म्हणतो रिमाइंडर. आणि ही जी आहे तुमच्याकडं 1 डिग्रीने कमी याला म्हणतो आपण काय dy. याला काय म्हणतो आपण q ऑफ x म्हणजेच क्वोशंट. ओके, आता बघा क्वोशंट आपण पहिलं रिमाइंडर किती आला तुमच्याकडं रिमाइंडर आला किती -2. आता क्वोशंट जी आहे ती क्वोशंट लिहायचं आहे. आपल्याकडे डिग्री किती डिग्रीची पॉलिनॉमियल होती 3. आता 1 ने कमी करणार बघा आपण, याला क्वोशंट लिहायचं आहे q ऑफ x इक्वल टू क्वोशंट. तर इथं बघा हा x 1x आहे म्हणजे किती तुमच्याकडे x2. 1 ने डिग्री कमी करायची, पण तुमच्याकडे हा किती आहे 1 ने डिग्री किती -2x, आणि कॉन्स्टंट किती आला तुमच्याकडे 0. ही झाली तुमच्याकडे काय क्वोशंट. काय झाला क्वोशंट. म्हणजे इथं जो लास्टचा जो राहील तो राहील आपल्याकडे रिमाइंडर, आणि जो 1 डिग्रीने कमी असेल म्हणजे बघा 3 डिग्रीच होतं, मग 1 डिग्री पासून सुरुवात केली इथं, मग हा झाला x2 चा कोएफिशियंट, हा झाला x आणि हा झाला कॉन्स्टंट. हे झालं तुमच्याकडे क्वोशंट. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये युजिंग हॉर्नर्स मेथड फाइंड द रिमाइंडर. बघा हा दुसरा क्वेश्चन आहे. तर दुसरा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. तुमच्याकडे गिवन गिवन काय आहे f ऑफ x. ओके, f ऑफ x किती आहे 2x³ -5x² आणि +7 आहे. ओके, आणि डिवायडेड आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो डिवायझर. किती आहे तुमच्याकडे 2x - 3. आता बघा इथं आपण काय करणार की जो डिवायझर आहे आपल्याकडे तो काय करायचा आपल्याला इक्वल टू 0 पुट करायचा. तर किती 2x - 3 इक्वल टू 0. इथून मला x ची व्हॅल्यू काढायची. तर 2x हा -3 आहे, इकडे काय झाला +3. आता 2 हा मल्टिप्लाय ला x ला, तर काय तुमच्याकडे x इक्वल टू 3/2. ओके, x ची व्हॅल्यू काढली आपण इथं, जो डिवायझर होता त्याला इक्वल टू 0 पुट करून आपण x ची व्हॅल्यू काढली. चला आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन सॉल्व्ह करायचं आहे. बघा सिंथेटिक डिव्हिजन आपण काय करणार हे केलं मी. तुमच्याकडे x ची व्हॅल्यू किती आली 3/2. आता या पॉलिनॉमियलचे कोएफिशियंट घ्या. x³ चा कोण येईल तुमच्याकडे 2, नंतर x² चा कोएफिशियंट कोण येईल -5. परत x चा कोएफिशियंट आहे का तुमच्याकडे नाही, मग x चा कोएफिशियंट कोण आहे 0. बघा 3 डिग्रीचा पहिलं 2 घेतला, 2 डिग्रीचा 5, नंतर 1 डिग्रीचा कोएफिशियंटच नाहीये मग 0, आणि कॉन्स्टंट कोण येईल तुमच्याकडे 7. आता बघा आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण काय करतो बघा, पहिली संख्या जी आहे तुमच्याकडे ऍज इट इज लिहितो 2. मग आपण काय करणार या दोन संख्याचा गुणाकार करणार 3/2 × 2. बघा इथं 3/2 × 2. तर 2 गेट कॅन्सल. किती आला तुमच्याकडे याचा आन्सर 3.
प्रत्येक वेळेस असंच करायचं आहे की हा इथं क्रॉसिंग मल्टिप्लाय करायचा, जो आन्सर येईल तो इथं लिहायचा आणि या दोघांचा बेरीज वजाबाकी जे असेल ते करायचं, परत जो आन्सर येईल त्याला या 3/2 ने मल्टिप्लाय करायचं. बघा परत -5 आणि 3 किती तुमच्याकडे, -5 + 3 किती -2. बरं सेम आता काय करणार आपण, हा 3/2 जो आहे या -2 ला मल्टिप्लाय करायचं. बघा इथं 3/2 इंटू -2. बघा 2 2 गेट कॅन्सल, तर -1 इंटू -3. बघा मायनस असल्यामुळे इथं काय आन्सर तुमच्याकडे -3. ओके बघा -3 आला. परत 0 -3 किती तुमच्याकडे इथं -3. परत सेम 3/2 ने कुणाला मल्टिप्लाय करायचंय, -3 ला. बघा 3/2 ने मल्टिप्लाय करायचंय -3 ला. तर मल्टिप्लाय करा. बघा मल्टिप्लाय कसं होतं, वरचा याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, गुणाकार मध्ये काय वरचा गुणाकार. 3 इंटू -3 किती तुमच्याकडे -9 आणि 2 इंटू 1 किती 2, तर -9/2 आला. तर मायनस बघा या 3/2 ने आता इथे तर किती इथं हा 3/2 ने -3 ला मल्टिप्लाय करून किती आला तुमच्याकडे -9/2. चला 7 आणि -9/2 चा हा असेल तुमच्याकडे आता रिमाइंडर. तर इथं सॉल्व्ह करून देतो मी तुमच्याकडे किती 7 -9/2. बघा वजाबाकी करायचे. तर आपण शिकलेलो आहे याच्या वजाबाकी कशी होतं आपण, याच्या खाली काही नाही 1 आहे, त्या दोन संख्याचा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7 × 2 किती 14. परत मायनस असेल तर मायनस मध्ये कोण आहे -1 × 9. बघा या दोघांचा क्रॉसिंग करा. 1 × 9 किती तुमच्याकडे 9 अपॉन या दोघांचा गुणाकार करा. आपण शिकलेलो आहोत. तर 2 × 1 किती तुमच्याकडे 2. बघा कसं गुणाकार करणार, या क्रॉसिंग केलं मी, या दोघांचा क्रॉसिंग 7 × 2 14, 9 × 1 किती 9 आणि खालच्या दोघांचा गुणाकार. 14 मधून 9 गेले किती राहिले तुमच्याकडे 5 आणि भागिले किती 2. हा झाला तुमच्याकडे रिमाइंडर. तर बघा इथं तुमच्याकडे आता रिमाइंडर किती आला, आपला रिमाइंडर काढायचा होता. रिमाइंडर आला तुमच्याकडे किती 5/2 आला. आणि आता क्वेश्चन काढायचा आहे. बघा क्वेश्चन, तर आपण Q ऑफ X म्हणूया. बघा क्वेश्चन म्हणजे काय की या रिमाइंडरच्या अगोदरचे कोण कोण आलाय हे बघा दिस. तर 1 ने डिग्री कमी असणार आहे. बघा 3 डिग्रीची पॉलिनॉमियल होती, आता किती 2 डिग्रीची असेल. हा पहिला कोण असेल तुमच्याकडे 2x². हा -2 आहे तर -2x आणि हा कॉन्स्टंट आहे तर -3. बघा 3 डिग्रीची पॉलिनॉमियल होती. रिमाइंडर आल्यामुळे तुमच्याकडे 1 डिग्रीने कमी करायची. जो बी क्वेश्चन असेल तो 1 डिग्रीने कमी असेल. मग 2x² - 2x 2x² - 2x -3 ह्या झाला तुमच्याकडे काय क्वेश्चन. आता पुढचा एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल बघा, युजिंग हॉरर्स मेथड फाइंड द रिमाइंडर अँड क्वेश्चन आपल्याला फाइंड करायचा आहे. तर सेम क्वेश्चन आहे तुमच्याकडे. जर गिवन काय आहे बघा, गिवन f ऑफ x इक्वल टू किती आहे 4x³ 4x⁴ -2x³ प्लस 3x -3 आणि आपल्याकडे डिवायझर कोण आहे, डिवायझर किती x + 1 आहे. ओके तर डिवायझर इक्वल टू आपण काय पुट करतो 0, x + 1 इक्वल टू काय पुट करतो 0, देन x इक्वल टू हा +1 इकडे काय झाला -1. तर x व्हॅल्यू किती आली आपल्याकडे -1. आता बघा तुमच्याकडे जी पॉलिनॉमियल आहे ती 4 डिग्रीची आहे. जो बी क्वेश्चन येईल तो किती डिग्रीचा येईल आता 3 डिग्रीचा, कारण 1 ने आपल्या कमी येईल. चला आपल्याला सॉल्व्ह करूया. मी टेबल मांडून घेतो इथं बघा झालं. आता आपल्याकडे बघा जी पॉलिनॉमियल आहे त्याचा x व्हॅल्यू किती आलेली आहे तुमच्याकडे, x व्हॅल्यू -1 इथं बी लिहिला. आता या पॉलिनॉमियलचा आपल्याला कोएफिशियंट लिहायचा आहे. तर हायेस्ट x⁴ चा कोण आहे 4, x³ चा कोण आहे -2. आता बघा 4 नंतर कोण येतो 3 नंतर कोण येतो 2 चा आहे का काही नाही, म्हणून आपण लिहिलं इथं 0. त्याच्यानंतर बघा x चा किती येईल तुमच्याकडे 3 आणि कॉन्स्टंट 3. ओके आता बघा याला सॉल्व्ह करायचं आहे. तर पहिलं काम काय असतं आपल्याकडे, हा जो 4 आहे पहिली संख्या ती ऍज इट इज लिहायची, कारण याला या -1 ला मल्टिप्लायला एकही संख्या नाहीये म्हणून आपण काय केलं ऍज इट इज घेतला. मग बघा इथं हा या संख्येला मल्टिप्लाय करायचा. -1 × 4 किती तुमच्याकडे -4 झालं. मग आता बघा -2 आणि -4 किती -6. परत या बघा परत सेम हा -1 जो आहे तो या -6 ला मल्टिप्लाय करायचा. तर -1 × 6 किती तुमच्याकडे बघा मायनस मायनस काय झालं तुमच्याकडे +6 झालं. परत 0 आणि 6 किती तुमच्याकडे 6. परत -1 या +6 ला मल्टिप्लाय करा. -1 × 6 किती -6. तर 3 आणि -6 किती तुमच्याकडे -3. बघा -1 × -3 मायनस मायनस प्लस झाला तर किती तुमच्याकडे +3 आणि -3 + 3 किती तुमच्याकडे इथं 0. ओके आलं. तर तुमच्याकडे रिमाइंडर आला बघा, रिमाइंडर आला किती 0. जर एखादा पॉलिनॉमियल डिवाइड केल्यानंतर जर रिमाइंडर 0 येत असेल तर ते तुमच्याकडे पूर्णपणे भाग जातो, असा त्याचा मिनिंग होतो. ठीक आहे. आता आपल्याकडे रिमाइंडर आला. आता क्वेश्चन
क्यू ऑफ एक्स इक्वल टू क्वेश्चन. बघा आपल्याकडे 4 डिग्रीची पॉलिनॉमियल होती, आता किती डिग्रीची असेल आपल्याकडे 3 डिग्रीची पॉलिनॉमियल. मग आता बघा हा पहिला 4x आहे तर 4x क्यूब, नंतर 2 डिग्री किती -6x², परत किती +6x आणि लास्टला कोण -3. अशा पद्धतीने हे झालं तुमच्याकडे क्वेश्चन आणि रिमाइंडर. आता पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे बघा. पुढच्या क्वेश्चन मध्ये आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. ए ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर 2x - 1 इज अ डिवायझर ऑफ. या पॉलिनॉमियलचा काय आहे तो डिवायझर, म्हणजे पूर्णपणे भाग जातो. ओके, म्हणजे काय तुमच्याकडे हा पूर्णपणे भाग जातोय. तर चला भाग देऊया आपण पूर्णपणे. तर एफ ऑफ एक्स इक्वल टू काय तुमच्याकडे 4x⁴ मायनस a - 1 x क्यूब प्लस ax² प्लस 6x - 4. ठीक आहे. आता इथं बघा डिवायडेड आपल्याला कशाने करायचं आहे बघा. डिवायडेड म्हणजेच काय तुमच्याकडं डिवायडेड कशाने 2x - 1. तर आपण इक्वल टू काय घेतो 0. ओके, तर 2x इक्वल टू किती 1, कारण हा 1 इकडे आला, -1 इकडे आला, प्लस झाला, तर x इक्वल टू किती आला तुमच्याकडे 1/2. चला बघा या 2x - 1 ला आपण इक्वल टू 0 पुट केलं, आपल्याला पूर्णपणे भाग जातो असं याचं म्हणणं आहे. म्हणजे याचा रिमाइंडर किती तुमच्याकडे 0 येतो. म्हणजे पूर्णपणे भाग जात असेल तर रिमाइंडर जो बी रिमाइंडर येईल लास्टला तो काय असेल आपल्याला इक्वल टू 0 असेल. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. तर ए इक्वल टू काय असेल. चला आता सेम आपल्याकडे x इक्वल टू आला, आपल्याकडे सिंथेटिक डिव्हिजनने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा मी हे करून घेतलं. आता तुमच्याकडे बघा x व्हॅल्यू किती आलेली आहे 1/2. चला या पॉलिनॉमियलचं कोएफिशियंट लिहून घ्या. किती डिग्रीची पॉलिनॉमियल आहे 4 डिग्रीची पॉलिनॉमियल आहे. तर पहिला बघा x⁴ चा कोएफिशियंट कोण आहे 4. त्याच्यानंतर x³ चा कोएफिशियंट कोण आहे तुमच्याकडे -a - 1. त्याच्यानंतर इथं या दुसरा कोण आहे तुमच्याकडे a, नंतर 6 आणि -4. ओके, तर इथं आपण हे पण करू शकतो बघा. इथं आता इथं हा जो आहे याला आपण असं पण लिहू शकतो. हा जो कोएफिशियंट आहे आपला मायनस किती तुमच्याकडे a - 1 आहे, या मायनसने जर मल्टिप्लाय केल्या मध्ये तर मायनस इंटू a -a आणि हा -1 इंटू मायनस किती तुमच्याकडे +a. म्हणजे मी टोटल ओव्हरऑल या संख्येला असं लिहू शकतो काय की -a+1. ओके, म्हणजे आपल्याला इझी जाईल. चला आता आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन सॉल्व्ह करायचं आहे. तर आपल्याकडे बघा पहिली संख्या काय तुमच्याकडे याला जोडदार कोणीच नाहीये, मी ॲज इट इज घेतला 4. मग या 1/2 ने पहिले कोणाला मल्टिप्लाय करणार 4 ला. तर मी एक मल्टिप्लाय बघा 1/2 ने कुणाला मल्टिप्लाय केलं 4 ला. तर बघा मल्टिप्लाय काय तुमच्याकडे 2 नी भाग दिला, 2 × 2 आणि 2 × 2 2. म्हणजे किती आला तुमच्याकडे इथं भाग देऊन गुणाकार केला तर इथं आला 2 आला. आता बघा -a+1 +2, तर याचा गुणाकार किती ऍडिशन किती येईल बघा -a+1 आणि त्याच्यामध्ये काय ऍड करायचं मला 2. तर -a ला कोणी जोडीदार नाहीये, 1 + 2 म्हणजे किती 3. तर किती आला तुमच्याकडे -a+3 आला सर. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय की या -a+3 ला या 1/2 ने मल्टिप्लाय करायचं. तर बघा मी रफली कॅल्क्युलेशन करतो. 1/2 ने कुणाला मल्टिप्लाय करायचंय -a+3 ला. ओके, म्हणजेच काय आला हा मल्टिप्लाय करून याच्या खाली काही नाही म्हणजे ह्या आला -a+3/2. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आलं तुमच्याकडं -a+3/2. ओके, आता कुणाची बेरीज करायची या a ची आणि a+3 ची. तर बेरीज करूया बघा a+-a+3/2. तर कशी बेरीज करतो आपण बघा. हा क्रॉस आहे काहीच नाही, याच्या खाली 1 आहे. मग 2 ने काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन कशी करतो, या 2 ने या a ला मल्टिप्लाय करा, किती आला तुमच्याकडे a2a आणि नंतर या 1 ने मल्टिप्लाय करा या मायनस ला, म्हणजे काय तुमच्याकडे -a+3/2 किती 2. तर 2a म्हणून a गेला, किती राहिलं तुमच्याकडे a+3 ला जोडदार नाही 3/2. तर a+3 काय आला तुमच्याकडे 2. तर इथं आला तुमच्याकडे बघा a+3/2 झालं. परत सेम या 1/2 ने मल्टिप्लाय करा बघा. या 1/2 ने हा 1/2 आता परत या संख्येला मल्टिप्लाय करायचा. तर किती येईल तुमच्याकडं इथं लिहितो मी की a+3/2 ला कशाने मल्टिप्लाय केलं मी 1/2 ने. काय करायचं जो वरचा आहे तो खाली मल्टिप्लाय करा, जो आन्सर वरती इथं लिहायचा आन्सर. परत त्यांचा जो बेरीज येईल तिथं परत त्याला मल्टिप्लिकेशन करा. झालं. आता मल्टिप्लाय करून काय तुमच्याकडं a+3 ने मल्टिप्लाय केलं तर वरचा गुणाकार कसा असतो तुमच्याकडे a/b
इंटू सी बाय डी जर असेल तर वरचा वरचा गुणाकार ए इंटू सी बी इंटू डी खालचा खालचा गुणाकार. सेम 1 इंटू ए प्लस 3 म्हणजे किती ए प्लस 3 अपॉन आणि या दोघांचा गुणाकार 1 इंटू 2 सॉरी 2 इंटू 2 किती तुमच्याकडे इथं 4 झालं. आता बघा इथं आपल्याला कशाची ऍडिशन करायची आहे 6 बघा इथे 6 प्लस किती ए प्लस 3 बाय 4 याची बेरीज करायची आहे आपल्याला. ठीक आहे तर बेरीज करूया आपण करा इथं याच्या खाली काही म्हणजे काय नाही क्रॉस मल्टिप्लिकेशन. परत सांगतो क्रॉस मल्टिप्लिकेशनची बेरीज कशी असते ए प्लस बी अपॉन सी प्लस डी असेल तर यांचा बेरीज कशी असते या ए ने डी ला मल्टिप्लाय करायचं ए इंटू डी प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस बी इंटू सी बघा या दोघांचा गुणाकार बी इंटू सी अपॉन या दोघांचा गुणाकार बी इंटू डी. सेम आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू 4 किती तुमच्याकडं 6 इंटू 4 विथ 24 किती 24 आणि या 1 ने मल्टिप्लाय केलं तर किती तुमच्याकडं ए प्लस 3 इंटू 1 किती ए प्लस 3 अपॉन आणि 4 इंटू बघा या 4 इंटू 1 किती तुमच्याकडं 4 तर 24 आणि 3 किती तुमच्याकडं बघा ए ला जोडीदार नाही आणि 24 आणि 3 किती 27 भागिले 4 तर यांची बेरीज किती आली तुमच्याकडं ए प्लस 27 भागिले 4. ओके आता लास्ट बघा परत सेम या 1/2 ने कुणाला मल्टिप्लाय करायचं या ए प्लस 27 अपॉन 4 ला तर किती येईल तुमच्याकडं 1/2 गुणिले ए प्लस 27 अपॉन 4 खालचा खालचा गुणाकार वरचा वरचा गुणाकार 1 इंटू ए प्लस 27 ए प्लस 27 अपॉन 2 इंटू 4 किती 8 तर या दोघांचा गुणाकार किती आला ए प्लस 27 अपॉन 4. आता लास्टला जो बी येईल हा असेल तुमच्याकडे रिमाइंडर. तर आता रिमाइंडर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा रिमाइंडर मध्ये कोण आहे -4 आणि प्लस कोण करायचं आहे ए प्लस 27 अपॉन किती 4. ओके सॉरी आपला इथं जो आहे तो 8 आलेला ना 8 चला इंटू 8. आता बघा या दोघांचा आपल्याला बेरीज करायची आहे तर किती तुमच्याकडे याच्या खाली काही म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा -4 इंटू 8 किती तुमच्याकडे -32 प्लस 1 इंटू दिस म्हणजे काय ए प्लस 27 अपॉन 1 इंटू 8 किती 8. आता बघा इथं तुमच्याकडे काय इथं 8 कॅल्क्युलेशन करा ए ला कोणी जोडदार नाहीये -32 आणि 27 तर तुमच्याकडे किती येतो -5 अपॉन 8 हा झाला तुमच्याकडे काय बघा ए -5 अपॉन 8 हा झाला रिमाइंडर. चला आता बाकी संपलं आपल्याकडे आपण आता क्वेश्चन आणि रिमाइंडर काढूया. बघा आता आपल्याला विचारलं फक्त ए ची व्हॅल्यू तर रिमाइंडर किती आला तुमच्याकडे रिमाइंडर इक्वल टू किती ए -5 अपॉन 8 पण आपल्याला विचारलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए त्याने विचारलंय पूर्णपणे भाग जातो याचा मिनिंग काय होतो की रिमाइंडर इक्वल टू किती राहतो तुमच्याकडे 0 तर इक्वल टू काय 0 तर ए -5 अपॉन 8 इक्वल टू 0 हा 8 इकडे गेला तर किती आला तुमच्याकडे ए -5 इक्वल टू हा 8 इंटू 0 म्हणजे 0 परत ए इक्वल टू किती हा -5 इकडे काय झाला +5 तर हा झाला तुमच्याकडे काय ए इक्वल टू +5 आन्सर. ठीक आहे अशा पद्धतीने आपण हॉर्नर्स मेथडने रिमाइंडर आणि क्वेश्चन फाइंड करू शकतो. तुम्हाला इथे क्वेश्चन नाही विचारलं तर क्वेश्चन काय तुमच्याकडे बघा किती डिग्रीची पॉलिनॉमियल होती 4 डिग्रीची हा 3 असेल हा x² चा कोएफिशियंट असेल हा x आणि हा कॉन्स्टंट टर्मचा. अशा पद्धतीने आपण a ची व्हॅल्यू काढलेली आहे. ठीक आहे आता पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचं आहे काय बघा नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू आपण काय की जीसीडी फाइंड 2 पॉलिनॉमियलचं जीसीडी कसं फाइंड करायचं आहे तर ते शिकणार आहोत. तर तुमच्या या पॉइंटवर तुम्हाला 3-4 एक्झाम्पल आहेत होमवर्क साठी. तुम्ही सिंथेटिक डिव्हिजन म्हणजे हॉर्नर्स मेथडने तुम्ही काय करा क्वेश्चन फाइंड करा रिमाइंडर फाइंड करा दुसरा क्वेश्चन तिसरा क्वेश्चन चौथा क्वेश्चन याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या प्रॅक्टिस साठी तुमचं याचा क्वेश्चनचा आन्सर जे आहे तुम्ही तुमच्या माझ्या कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा तुमच्याकडे ठेवू शकता. ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये काय फाइंड द जीसीडी ऑफ 2 पॉलिनॉमियल.